संस्कारांची ही दुनिया, ज्ञानाची नवी किमया. चला शिकूया, चला ऐकूया गोष्टी सांगते प्रियताई. हो गोष्टी सांगते प्रियताई, हो गोष्टी सांगते प्रियताई. नमस्कार बालमित्रांनो, मी प्रिया. आज प्रियाच्या गोष्टीमध्ये आपण एका अशा प्राण्याबद्दल बोलणार आहोत ज्याला जगातला सगळ्यात इमानी प्राणी मानलं जातं. कथेचं नाव आहे इमानदार कुत्रा. प्रियाताई, कुत्र्यांच्या गोष्टी तर मला खूप आवडतात, पण या गोष्टीतल्या कुत्र्याने नक्की काय केलं? उमेश, कुत्र्याची इमानदारी काय असते हे या कथेतून तुला नक्कीच समजेल. ऐक तर मग. गावात रामू नावाचा एक शेतकरी राहायचा. रामूच्या घरी एक अतिशय इमानदार कुत्रा होता, ज्याचं नाव होतं मोत्या. तो त्याला स्वतःच्या मुलासारखंच सांभाळायचा. एके दिवशी रामूला शहरात एका महत्त्वाच्या कामासाठी जायचं होतं. त्याने आपल्या आयुष्याची पुंजी एका कापडी पिशवीत ठेवली. रामू घाईघाईने निघाला. मोत्या नेहमीप्रमाणे त्याच्या मागे मागे पळू लागला. रामूने त्याला अनेकदा परत जायला सांगितलं, पण मोत्या ऐकायला तयार नव्हता. शेवटी रामू रागाने खेकसला. मोत्या, परत जा. किती वेळा सांगितलं? आज मला शहरात जायचंय, तुझं तिथे काही काम नाही. चल घरी जा बघू. मोत्या बिचारा गुपचूप रामूकडे बघत थांबला. रामू शहराच्या दिशेने निघाला. वाटेत बसस्थानकावर पोहोचण्यापूर्वी रामूच्या लक्षातच आलं नाही की त्याची पैशांची पिशवी हळूच खाली पडली. रामू धावत बस पकडण्यासाठी निघून गेला. बापरे, पैशांची पिशवी रस्त्यात पडली. मग रामूला काहीच कसं कळलं नाही? मोत्याने तरी पाहिलं का? हो, मोत्याने ते पाहिलं होतं. त्याने लगेच धावत जाऊन ती पिशवी आपल्या तोंडात घट्ट पकडली. रामू बसस्थानकावर पोहोचला होता, पण मोत्याने हार मानली नाही. तो आपल्या ओल्या तोंडात पिशवी धरून जीवाच्या आकांतात पळू लागला. रामू बसस्थानकावर पोहोचला. जेव्हा त्याने खिशात हात घातला तेव्हा त्याला पिशवी नसल्याचं समजलं. त्याचे पाय लटपटू लागले. चेहऱ्यावरचा रंग उडाला. देवा, माझी पैशांची पिशवी कुठे गेली? त्यात तर माझे आयुष्यभराचे कष्ट होते. मी तर पूर्णपणे बर्बाद झालो. कुणी पाहिली का माझी पिशवी? तेवढ्यात रामूला दुरून मोत्या पळत येताना दिसला. मोत्या पूर्णपणे थकलेला होता, पण त्याच्या तोंडात रामूची ती पैशांची पिशवी सुरक्षित होती. रामूच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मोत्या, माझ्या इमानी मित्रा, तू माझी पिशवी वाचवलीस. मी तुला किती रागवलो, पण तू माझ्यासाठी इतका मोठा त्याग केलास. मला माफ कर. तू खरोखरच जगातला सगळ्यात इमानी जीव आहेस. मुलांनो, यालाच म्हणतात इमानदारी. जो प्राणी मुका असूनही इतकी निष्ठा दाखवतो, त्याकडून आपण माणसांनी खूप काही शिकण्यासारखं आहे. पुन्हा ऐकूया नवीन संस्कारक्षम कथा. धन्यवाद.